NDPSच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी आले असता त्यांच्यावरती जो मुख्य आरोपी आहे इस्माईल, त्याच्या नातेवाईकांनी हल्ला केल्याची घटना झालेली आहे. त्यामध्ये आमचे API आणि इतर 3 लोक जखमी झालेले आहेत. या गुन्ह्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न करण्यात आले असून त्यांच्या म्हणजे त्यांना पकडण्यासाठी 3 टीम्स रवाना केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्हाला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे. लवकरच ते आरोपी आम्ही अटक करू. तो जो मुख्य आरोपी आहे इस्माईल कुरेशी हा नवी मुंबई हद्दीतला राहणारा नव्हता. त्या गुन्ह्यामध्ये त्याच्या नातेवाईकांनी प्रतिरोध केलेला आहे ते त्या तिथले राहणारे होते आणि तो त्यांच्याकडे राहायला आलेला आहे अशी इन्फॉर्मेशन, गुप्त माहिती मुंबईच्या टीमला मिळाल्यानंतर ते त्या ठिकाणी आले होते. त्यांनी आपल्या स्थानिक पोलिसांशी संपर्क नाही केला. त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क केला. पण आमचा प्रश्न लॉ अँड ऑर्डरशी संबंधित विचारला. त्याच्या परिसरात आहे ना, हत्यार घेऊन शहरात फिरत नाहीये ते. त्यांच्या घरात त्यांनी लपवलं. पण अटक होत नाहीये अद्याप टीम्स त्यांनी इन्फॉर्मर कोणाला तरी आणला असेल की ज्यांनी दाखवलं असेल त्यांच्या घरामध्ये. असा पण आरोपी पकडायला गेले होते. शक्यतो NDPS आणि आम याच्यातले असतील. आपण विशेषतः पोलीस मित्र किंवा ठीक आहे इन्फॉर्मर जरी नवी मुंबईची ड्रग्ज संदर्भातली जी कारवाई आहे त्याची 2 दिवसांनी आपल्याला सविस्तर माहिती त्यामध्ये देण्यात येईल. आपल्या परिसरात अत्यंत चांगल्या पद्धतीने अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. कालच प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावरती आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेला आहे. ज्या पद्धतीने सायफाय युनिट प्रत्येक पोलीस स्टेशनला एक्सक्लुझिव्हली सायबर आणि फायनान्शियल रिलेटेड गुन्ह्यांचं काम करेल, तसंच जसं मध्यवर्ती अँटी नार्कोटिक्स सेल आहे तसं प्रत्येक पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ विरोधी काम करण्यासाठी आपण डेडिकेटेड 1 ऑफिसर आणि 3 अंमलदार यांना ते काम दिलेलं आहे. आणि तशा कक्षाची कालच आपण सरांच्या ऑर्डरनी स्थापना झालेली आहे. तर भविष्यात सुद्धा म्हणजे आता तर कारवाई चांगलीच चालू आहे, भविष्यात सुद्धा अजून उत्कृष्ट पद्धतीने काम त्यामध्ये होणं अपेक्षित आहे. मॅडम तिथे लपण्यासाठी आला. मुंबईचा जो ड्रग पेडलर आहे ते त्याचे नातेवाईक होते, त्यांच्याकडे तिथे राहण्यासाठी. तो मूळचा तिथला राहणारा नाही. मग याचा अर्थ की जरी तो नातेवाईकांकडे आला असला तरी तो त्यांना एक राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या शंका उपस्थित होत आहेत ना की हे ड्रग्ज ट्रेडर आहे हे नवी मुंबईला चॉईस करतायत. असं नाहीये. नवी मुंबई हद्दीतून आपण जवळपास म्हणजे मोस्टली आफ्रिकन किंवा नायजेरियन जे नॅशनल्स आहेत जे ड्रग रिलेटेड धंद्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत त्यांना आपण जवळपास 1500 असे परकीय नागरिक आपण डिपोर्ट केलेले आहेत किंवा ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. मागील वर्षी जवळपास तो आकडा 900 काहीतरी 950च्या आसपास होता. अॅन्युअल प्रेसच्या व्यक्ती डिटेल माहिती आपल्याला देण्यात येईल. परंतु त्यांचे जे राहण्याचे ठिकाण आहेत आपण ते वारंवार चेक करतो, रेड करतो आणि पासपोर्ट व्हिसा संबंधी गाईडलाईन्सचं उल्लंघन होऊन जर त्या ठिकाणी जर कोण राहत असेल तर त्यांना सुद्धा आपण टेम्पररी डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवून त्यांची डिपोर्टेशनची कारवाई सुरू करतो. त्याला मदत करण्यासाठी नातेवाईक ते कोणतं करावं. पण मग या संदर्भामध्ये आता त्यासाठी स्पेसिफिकली आपण अंमली पदार्थ विरोधी कक्ष ANTF ANTC अँटी नार्कोटिक्स टास्क सेल प्रत्येक पोलीस स्टेशनला कार्यरत केलेला आहे. त्यांचं मुख्यतः हेच काम आहे की परिसरामध्ये ज्या ठिकाणाहून अशा पद्धतीचे म्हणजे ड्रग्ज सेलिंग पॉइंट्स असतील, लक्झरी बसेसचे स्टॉप पॉइंट्स असतील किंवा कॉलेज शाळा परिसरामधल्या टपऱ्या किंवा म्हणजे ज्या ठिकाणाहून पूर्वी असे गुन्हे घडलेले आहेत असे ठिकाणं चेक करणे, रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे, त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणे, गोपनीय माहिती प्राप्त करणे आणि छापा कारवाई करणे. तर हे कारवाई त्यांच्या मार्फत होणं अपेक्षित आहे आणि होईल भविष्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.